मनोज जरांगे यांच्या उपस्थितीमध्ये आज बीडमध्ये बैठक आहे। स्वर्गीय महादेव मुंडे यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्याकरता जरांगे पाटील मैदानात उतरताना दिसतात। मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये बीडमध्ये बैठक होईल। ज्ञानेश्वरी मुंडेंना न्याय मिळवून देण्याकरता ही बैठक घेतली जाणार आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया बीडला आपले प्रतिनिधी हरिदास तावरे यांच्याकडे। हरिदास, या बैठकीला किती वाजता सुरुवात होईल? कोण कोण या बैठकीत सहभागी होईल? नक्कीच लागवीजी सांगता येईल की महादेव मुंडे खून प्रकरणाला तब्बल 1 नव्हे 2 नव्हे तर तब्बल 21 महिने उलटून गेले, मात्र यामध्ये ज्ञानेश्वरी मुंडे यांना न्याय मिळाला नाही। महादेव मुंडे यांची जी मारेकरी आहेत ते अजून देखील सापडे नसल्याचं या ठिकाणी निदर्शनास येते। आणि ज्ञानेश्वरी मुंडे यांनी अखेर मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी जो वेळ मागितला होता तो मुख्यमंत्र्यांनी दिला आणि या संदर्भामध्ये जी SIT आहे ती स्थापन करण्याचे आदेश जे आहे ते मुख्यमंत्री यांनी दिलेत। आणि विशेष म्हणजे गेल्या 15 दिवसापासून या सर्व प्रकरणाला अत्यंत वेग आल्याचं या ठिकाणी चित्र पाहायला मिळतंय। कारण मनोज जरांगे पाटील हे अक्षरशः या प्रकरणामध्ये त्यांनी लक्ष घातलेलं आहे। विशेष म्हणजे यांनी मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात बोललं पाहिजे असं देखील जरांगे पाटील म्हणले होते। आणि आज दुपारी बीड जिल्ह्यातील सर्व जे कार्यकर्ते आहेत सर्वच हे हा जो लढा आहे तो नुसता एका जातीसाठी नाही तर सर्व समाजासाठी एका अन्यायाविरुद्ध हा लढा असल्याचं या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांनी बोलताना प्रसारमाध्यमांना सांगितलं। आणि विशेष म्हणजे हा कुणासाठी नाही तर ज्याच्यावर अन्याय झालाय त्याला न्याय मिळवून देण्यासाठी हा लढा आहे। आणि दुपारी 12 वाजता या बैठकीला सुरुवात होणार आहे। जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी असतील, सर्वसामान्य नागरिक असतील, मोठ्या संख्येनं या मेळाव्याला या कार्यक्रमाला जी आहे ती सुरुवात होणार आहे। मात्र येणाऱ्या काळात ज्ञानेश्वरी मुंडे ताई यांना न्याय मिळावा याच्यासाठी हा जो लढा आहे तो या ठिकाणी दिला जाणार आहे। लागवीजी अगदी हरिदास, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।